बंधू येईल ग माहेरी न्यायाला, गौरी गणपतीचे सणाला. पण ते कधी? जेव्हा तुम्ही प्रॉपर्टीसाठी आई वडील भाऊ यांना कोर्ट कचेरीमध्ये नेणार नाही तेव्हा बंधू नक्कीच माहेरी नेईल, आहे ना. पण आता असं होत नाही. अधिकार प्रॉपर्टी पाहिजेले. अधिकार कसला? महिलांचा म्हणजेच बहिणीचा अधिकार आहे माहेरी, पण तो कसला? चोळी बांगडीचा, आहे की नाही. जो तुमचा हिस्सा असतो महिलांचा, तुमचं शिक्षण करण्यात, तुमचं लग्न, तुमचं बाळातपण करण्यामध्ये तो आईवडिलांनी किंवा भाऊने दिलेला असतो. पण प्रत्येक महिला असा विचार करत नाही. प्रत्येकीला वाटतं नाही, जमिनीमध्ये हिस्सा द्याच पाहिजे. पण हे कुठंतरी थांबलं पाहिजे. यामुळे नातं, रक्ताचं नातं अनोळखी होऊन जातं, है ना. जमीन जुमला प्रॉपर्टी हे आपण वरती घेऊन जात नाही. ना भाऊ नेतो, ना बहीण नेते, ना आई वडील नेतात. सर्व इथंच राहतं. तर जे काही सुख भोगायचे, जो काही आनंद लुटायचा आहे, तो प्रत्येक मुलीने, प्रत्येक महिलेनी फॅमिली बरोबर राहूनच तो लुटला पाहिजे. आनंद नाका प्रॉपर्टी, आहे की नाही. तुम्ही प्रॉपर्टी कमवा, तुमच्यामध्ये धमक असेल तर कमवून दाखवा, नाही तर सासरी गेली तर ती प्रॉपर्टी सांभाळून दाखवा. म्हणून दुसऱ्याच्या तव्यावर चपाती भाजायला जाऊ नका. तरच हे नातं भाऊ बहिणीचं एका घरात जन्मल्यासारखं अतूट आणि बंधनात राहील. तेव्हाच रक्षाबंधन, भाऊबीज आणि बंधू येईल ग माहेरी न्यायला, गौरी गणपतीचे सणाला. बरोबर ना? बस.